नमस्कार. तर आपण आज काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बघूया. तर सर्वात अगोदर आपण थोडंसं खोबरं घेऊया. त्यानंतर भाजीला लागेल एवढा लसूण. त्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडंसं अद्रक, थोडीशी कोथिंबीर. ह्या सगळ्याची आपण एक पेस्ट बनवून घेऊया. ही खोबऱ्याची बारीक पेस्ट झाल्याच्या नंतर आपण यामध्ये भाजीला लागतील एवढे शेंगदाणे घेऊया. शेंगदाणे घेतल्याच्या नंतर आपण घरचा काळा मसाला घेऊया. थोडासा गोडा मसाला घेऊया. नंतर थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, नंतर थोडासा मटण मसाला आणि भाजीला लागेल एवढं चवीपुरतं मीठ. ह्या सगळ्याचं आपण सारण बनवून घेऊया. हे सारण थोडंसं आपण ठोसर ठेवूया जेणेकरून भाजीला चव वेगळी येते, गावाकडच्या पद्धतीची चव येते. आता आपण भाजीसाठी वांगे घेऊया. मी इथे 4 वांगे घेतले आहेत. ही भाजी साधारण 4 किंवा 5 जणाला पुरेशी आहे. तर आपण वांगे व्यवस्थित बघून घेऊया. सगळे वांगे व्यवस्थित चिरून घेतल्याच्या नंतर आपण जे बनवलेलं सारण आहे ते वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेऊ. जेवढं पुरेसं आहे तेवढं वांग्यामध्ये सारण भरून घेऊ जेणेकरून भाजीला व्यवस्थित चव येते. जेवढी चव वांग्यामध्ये सारण भरल्यावर येते तेवढी वरून टाकल्यावर येत नाही. त्यामुळे आवश्यक आहे तेवढं वांग्यामध्ये सारण भरून घेऊया. त्यानंतर आपण एक कढई घेऊ. त्यामध्ये भाजीला लागेल एवढं तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकूया. लसूण व्यवस्थित परतल्याच्या नंतर आपण थोडासा कढीपत्ता टाकू. कढीपत्ता व्यवस्थित तडतडून देणे. नंतर आपण थोडेसे जिरे टाकूया. जिरे व्यवस्थित तडतडल्याच्या नंतर आपण यामध्ये वांगेमध्ये भरलेल्या सारणासहित वांगे टाकूया. 4ही वांगे टाकून घेतल्याच्या नंतर आता व्यवस्थित परतून घेऊ. मीडियम फ्लेमवरती वांग्याला परतून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं सारण 2 किंवा 3 मिनटं व्यवस्थित फ्राय करायचं जेणेकरून भाजीला व्यवस्थित चव येते. आणि थोडं पाणी घालत राहायचं जेणेकरून मसाला डागणार नाही. आणि आपण वरून सुद्धा थोडासा उरलेला मसाला टाकूया. असं थोडं पाणी टाकून परतून घेऊया. आता 2-3 मिनटं परतल्याच्या नंतर भाजीला आवश्यक आहे तेवढं पाणी टाकू. पाणी टाकल्याच्या नंतर आपण भाजीला वरून कोथिंबीर टाकू. भाजीची व्यवस्थित 4 किंवा 5 मिनटं उकळून येऊन देऊया. तर पहा आपली भाजी आता तयार झाली आहे. भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.